प्रेम संबंध दाखवून डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण संपवायचा प्रयत्न चालू आहे आणि अशी शक्यताही आता वाढली आहे, कारण रुपालीताई चाकणकर त्याच दिशेने जायचा प्रयत्न करत आहेत। जानेवारी ते मार्च या 3च महिन्यामध्ये फक्त डॉक्टर संपदा आणि PSI बदने यांचं संभाषण झालं होतं। त्यानंतर या दोघांचं संभाषण झाल्याचं कुठेही दिसत नाही, असं महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या फलटणचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सांगत होत्या। परंतु वर्षा गायकवाड यांनी संपदा मुंडे यांच्यावर कधी कोणत्या वेळेत अत्याचार झाला याच्या ज्या तारखा दिल्या त्या तारखा आणि रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलेलं की जानेवारी ते मार्च या दरम्यान झालेलं संभाषण हे दोन मुद्दे कुठंच जुळत नाहीयेत। ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा यांचा मृत्यू झाला त्या हॉटेलचे मालक सुद्धा समोर आले आणि त्यांनी काही सेकंदाची क्लिप दाखवली, ज्यामध्ये संपदा मुंडे फक्त रूम खोलताना दिसतायत। त्या काही सेकंदाच्या क्लिपवर त्यांनी खूप मोठं संभाषण दिले। आपण यामध्ये कुठेही नव्हतो, हॉटेल मालकाची बदनामी होत आहे असं ते म्हटले। हॉटेल मालकाने असं सांगितलं की त्या घाबरलेल्या होत्या, त्यांनी गाडीही पार्किंग केलेली नव्हती। 23 तारखेला डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर 29 तारखेला हॉटेलचा मालक CCTVचे काही सेकंदाचे फुटेज घेऊन समोर येतोय आणि त्यावरून सगळं काही निर्दोष आहे आणि सगळेच निर्दोष आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत। सुषमा अंधारे यांनी पोलीस निरीक्षकाच्या वेलांटीचा, जिथे निरीक्षक हा शब्द 8 वेळा लिहिला गेलाय, दोन्ही ठिकाणी दुसरी वेलांटी दिली आहे। मात्र हातावर पोलीस निरीक्षक लिहिताना पहिली वेलांटी डॉक्टर संपदा यांनी कशी दिली एवढा साधा प्रश्न केलाय। आता या सगळ्या प्रकरणामध्ये जी नवीन माहिती समोर आली ती म्हणजे हॉटेलचा मालक दिलीप भोसले समोर आलेत। ते काय म्हटले ते बघूया। दिलीप भोसले यांनी 23 ऑक्टोबरला घडलेला घटनाक्रम सांगितला। डॉक्टर संपदा यांनी 2 दिवसासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। 23 ऑक्टोबर रोजी त्या मध्यरात्री 1:30 वाजता रूमवर आल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन करण्यात आला, तोपर्यंत त्या ठीक होत्या, पण संध्याकाळी 5 वाजेनंतर त्यांच्या रूममधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। त्यांनी दार उघडलं नाही, तेव्हा संशय आला आणि रूमचा दरवाजा उघडण्यात आला। तेव्हा कळलं की त्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवलं। त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं। आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केलं असं देखील दिलीप भोसले यांनी म्हटलंय। पोलिसांना प्राप्त झालेल्या हॉटेलच्या CCTV फुटेजबद्दल देखील दिलीप भोसले यांनी सांगितलं। हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर घाबरलेल्या परिस्थितीत होत्या, तेव्हा त्या एकट्याच होत्या की त्यांच्यासोबत इतर कोणी होतं हा प्रश्न आहे आणि याचा तपास सध्या सुरू आहे। त्यांना स्वतःची गाडी देखील व्यवस्थित पार्क करता आली नाही, तेव्हा हॉटेलच्या वॉचमॅननी त्यांची गाडी नीट लावली असं देखील दिलीप भोसले यांनी म्हटलंय। डॉक्टर संपदा यांच्यावर अत्याचार कधी कोणत्या तारखेला झाला याची माहिती समोर आली आहे। डॉक्टर संपदा यांच्यावर अत्याचार झालाय आणि तो गोपाळ बदनेने केलाय। डॉक्टर महिलेवरती पहिला अत्याचार 15 जून 2025 रोजी झाला, दुसरा अत्याचार 10 जुलै 2025 ला झाला आणि तिसरा अत्याचार 5 ऑगस्ट 2025 ला झाला। चौथा अत्याचार 20 सप्टेंबर 2025 मध्ये झाला। या दरम्यान डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल आणि धमकावण्याचं काम करण्यात आलं। यामध्ये प्रशांत याचं देखील नाव समोर आलंय, ज्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ केलाय, मारहाण आणि अपमानित केलं। आत्महत्येबद्दल सांगायचं झालं तर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं देखील आरोप जे आहेत ते वर्षा गायकवाड यांनी केले। आता ज्या तारखांमध्ये अत्याचार झालेत ही माहिती वर्षा गायकवाड देतात। त्या तारखा जर लक्षात घ्यायच्या ठरल्या तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असा उल्लेख आहे आणि रुपालीताई चाकणकर पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3च महिन्यात PSI बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं संभाषण झालं आणि एकमेकांना कॉल केल्याचे डिटेल्स तोपर्यंतच अवेलेबल आहे। असंही सांगितलं जातंय की PSI बदने आणि संपदा मुंडे दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांना तक्रारी केल्या होत्या, ज्यावरती एक चौकशी समिती नेमली गेली होती आणि त्या चौकशी समितीने 23 ऑगस्टला आपला निकालही दिलेला होता। डॉक्टर संपदा यांना फलटण येथून त्यांची बदली करा असं देखील म्हटलं गेलं होतं। मात्र रुपालीताई चाकणकर सांगतात की संपदा मुंडे यांनीच मला फलटण हेच उपजिल्हा रुग्णालय हवंय असं वारंवार सांगितलं।
आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर असं दिसतंय की रुपालीताई चाकणकर ह्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरच बोट ठेवतायत आणि तेव्हापासूनच सोशल मीडियावरती रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय। अनेक लोक म्हणतात की सगळ्या गोष्टीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच कॅरेक्टरवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांच्याच कॅरेक्टरवरती शिंतोडे उडवले जात आहेत। एकीकडे सांगितलं जातंय की रात्री 1:30 वाजताच त्यांचा मृत्यू झाला होता। हॉटेलचे मालक सांगतात की नाही, त्यांनी सकाळी फोन उचलला होता। दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही 5 वाजल्यानंतर त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी फोन उचलला नव्हता। तर इकडे रुपालीताई चाकणकर सांगतात की प्रशांत बनकरच्या घरी संपदा मुंडेंनी लक्ष्मीपूजन केलं आणि फोटो नीट आले नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाले। दोघंही बाहेर बराच वेळ बसले आणि त्यानंतर रागाच्या भरात डॉक्टर संपदा यांनी हॉटेलची रूम बुक केली आणि इकडे हॉटेल मालक संपदा मुंडे यांची एंट्री आणि जाण्याविषयी दुसरीच माहिती सांगतायत। तिकडे आणखी एक माहिती समोर येते की प्रशांत बनकरने ज्या रूममध्ये संपदा मुंडे राहत होत्या त्या रूमलाच लॉक लावून घेतलं म्हणून 2 दिवसांची रूम डॉक्टर संपदा यांनी हॉटेलमध्ये बुक केली। 41 मिस कॉल्स जे होते ते डॉक्टर संपदा यांचे प्रशांत बनकरला होते। आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि सुषमा अंधारे यांनी जे सांगितलंय की पोलीस निरीक्षक की संपदा मुंडे यांनी जे 4 पानाचं पत्र मागं ठेवलं आहे त्या 4 पानी पत्रामध्ये पोलीस निरीक्षक हा शब्द 8 वेळेस आलाय। तिथे निरीक्षकाला दुसरी वेलांटी आहे आणि तळहातावर पोलीस निरीक्षक हा शब्द लिहिताना पहिली वेलांटी दिली आहे आणि यावरती संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी केलेला दावा की डॉक्टर संपदा यांच्या हातावरील हँडरायटिंग डॉक्टर संपदा यांचं नाहीये। एकंदरीतच काय की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलणं, फिटचं अनफिट करणं, जानेवारीपासून हे प्रकरण सुरू असणं आणि डॉक्टर संपदा यांच्यावरती वारंवार दबाव वाढवणं, ब्लॅकमेलिंग करणं, अत्याचार होणं आणि आत्महत्या करणं। आत्महत्या जर त्यांना करायची असती तर जोपर्यंत त्यांना ब्लॅकमेलिंग, दबावतंत्र किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला होता त्याच वेळी त्यांनी हे पाऊल उचललं असतं आणि डॉक्टर संपदा कशाला DYSP कडे पत्र घेऊन निवेदन घेऊन गेल्या असत्या, कशाला त्यांनी तक्रारीची दखल घेतली की नाही यासाठी पुन्हा अर्ज केले असते। डॉक्टर संपदा ह्या जिद्दी आणि लढणाऱ्या होत्या आणि आज एक गट आहे जो डॉक्टर संपदा यांच्या कॅरेक्टरवरती संशय घेतोय। हे प्रकरण जितकं सोपं दिसते तितकं सोपं नाहीये। प्रत्येक तारीख, प्रत्येक दाखला, रुपाली चाकणकरांचे स्टेटमेंट, पोलीस अधीक्षकांचे स्टेटमेंट, हॉटेल मालकाचे स्टेटमेंट, कुटुंबियाचा आरोप, कॉल मॅच टायमिंग हे काहीच मॅच होत नाहीये। तर या प्रकरणाला फक्त आत्महत्या म्हणून संपवता येणार नाही। तर या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।